महिला सक्षमीकरणाला प्राधान्य. कोरेगाव मतदारसंघामध्ये शासनाच्या योजनांचा लाभ घराघरात पोहोचविणार आमदार महेश शिंदे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय घेत केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांच्या हिताच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात महिला सक्षमीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून महिलांना शेतीपूरक उद्योग, बचत गट आणि विविध योजनांद्वारे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. राजकारण, समाजकारण, शिक्षण आणि विविध क्षेत्रात महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यांना न्याय देण्याचे काम कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सुरू असल्याची माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाअंतर्गत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिबिराचे आयोजन शनिवारी सकाळी जितराज मंगल कार्यालयात करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, पंचायत समितीचे सभापती रुपालीताई गुरव, जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे, सारिका फाळके, राजेश्वरी भोसले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, पंचायत समिती सदस्य केतन चव्हाण, निलेश जगदाळे, सुरेखाताई पाटील, स्वाती जाधव, माजी नगरसेवक महेश बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, सागर दत्तजीराव बर्गे, प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रताप कोळी, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर प्रियाताई शिंदे, संतोष पाटील, भाग्यश्री फरांदे, प्रमोद कुदळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी स्वागत केले. आशुतोष कुमठेकर यांनी सूत्रसंचालन केले. निवासी नायब तहसीलदार सुनीता धिमते यांनी आभार मानले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा कोरेगाव तालुका प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर विविध शासकीय योजनातील लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभ वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य नसताना आमचे मंत्री, कृषी मंत्री दादा भुसेंच्या माध्यमातून आपण 142 शेतकऱ्यांना शेतकऱ्याला सुरू केलं आणि आपण त्यात यशस्वी झालो. आता आपल्याला नॅचरल कोंबड्याचं पालन केलं पाहिजे, नैसर्गिक कोंबड्याचं पालन केलं पाहिजे, आपली प्रोटीन रिक्वायरमेंट त्या ठिकाणी बिलकुल केली पाहिजे. याच्यामध्ये पैसा मिळतो असे सगळे उद्योग त्या ठिकाणी प्रभाव संघाने केले पाहिजे, आपल्या शेतकऱ्यांनी केले पाहिजे असं आव्हान आपल्याला करतो. आणि शेवटची गोष्ट आपण सांगितली, बळीराजा आनंद, मुख्यमंत्री बळीराजा आनंद योजना. तर मी 2021 आमदार झालो. आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा समाजात प्रश्न मांडला आणि या ठिकाणी घोषणा केली की माझा आमदारचं जे मानधन आहे, महिन्याला 2 संवत्सरात जे मानधन मिळतं ते सगळं मानधन, आजपर्यंत सगळं मानधन हे मी संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या मानधनाचे भरून द्यायला आवडलेलं आहे. आणि आधी 52 साली माझ्यावरती प्रेम दाखवलं तर 7.5 कोटी रुपये दिले त्या कोरेगाव मतदारसंघाला, कोरेगावच्या पाणी योजनेला आदरणीय महसूल मंत्री 52 साली केला. त्याचबरोबर आता मी माझा आमदार म्हणून सुद्धा 3 कोटी रुपये लागतोय आणि 10.5 कोटीचं नियोजन करतोय. तर सगळे अत्यंत उत्कृष्ट कार्य होतील. यात आमचं प्रशासन आणि आमची कमिटी चांगल्या पद्धतीने काम करेल आणि कामात कुठेही कुठलाही करणार नाही. शासनाने दिलेल्या 100% योजनाचा लाभ हा सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रशासन या ठिकाणी सिद्ध होईल झालेलं आहे आणि काम करत आहे. त्याबद्दल मी प्रशासनाचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो. आज 1 ऑगस्ट महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी त्या दिनाचा आपण सगळे मोठ्या संख्येने या ठिकाणी आला. आज
एवढे लाभार्थी कोरेगावमध्ये गेले त्याबद्दल मी पुन्हा एकदा प्रशासनाचे आभार मानतो, अभिनंदन देतो आणि डॉक्टर रामकृष्ण. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे पालन करून वंचितांच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आमदार महेश शिंदे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संघर्षमय जीवन जगत वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असून कोरेगाव विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचारांचे पालन करत विकासाची वाटचाल सुरू आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करत असल्याचे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले. कोरेगाव शहरातील अण्णाभाऊ साठे नगर येथे शनिवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार महेश शिंदे व जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर समाज बांधवांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, सुनीलदादा बर्गे, माजी नगरसेवक तथा श्री केदारेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बुवा बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, सागर दत्ताजीराव बर्गे, अजित विलासराव बर्गे, माजी नगरसेवक नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल, बाजार समितीचे संचालक सुनील निदान, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत सूर्यवंशी, युवा नेते धीरज सरगडे, संतोष बर्गे, कोरेगाव तालुका खादी ग्रामोद्योग संस्थेचे संचालक जालिंदर बोतालजी, प्रदीप बोतालजी, संजय बाबा दुबळे, विजय घोरपडे, संतोष शिवाजी बर्गे, महेश शामराव बर्गे, श्रीकांत बर्गे, राजेश बर्गे, बॉम्बे, अजय भास्कर बर्गे, श्रीकांत जाधव, विनोद बर्गे, प्रशांत पवार, निवास मेरुकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव यावेळी उपस्थित होते. आमदार महेश शिंदे पुढे म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि लेखणीतून समाजाला समता, स्वाभिमान, सामाजिक न्याय आणि माणुसकीची दिशा दिली. त्यांचे साहित्य आजही समाजाला प्रेरणा देणारे असून ते केवळ साहित्यिक नव्हते तर जनतेच्या संघर्षाचे आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक म्हणून कायम स्मरणात राहतील. यावेळी आमदार शिंदे यांनी समाज बांधवांशी विविध विकास कामांच्या अनुषंगाने संवाद साधून त्यांच्या सूचना जाणून घेतल्या. कार्यक्रमानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास दत्तात्रय नाळे, राहुल गोपुरराव बर्गे, कृष्णा बोतालजी, अंबादास बोतालजी, श्रीकांत बोतालजी, विकी बोतालजी, सागर बोतालजी, निलेश बोतालजी, भैया बोतालजी, रविराज बोतालजी, सागर सकट, आकाश येवले यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मी प्रथमतः त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांचे विचार, समाज सुधारण्याचे विचार, समाजामध्ये ऊर्जा आणण्याचे विचार आजही या ठिकाणी आमच्या स्वतःच्या आचरणात आणत आम्ही कोरेगाव मतदारसंघामध्ये काम करतो. त्यांच्या विचारांची दिशा ही महाराष्ट्रातल्या गोरगरीब वंचित समाजाला दिशा देणारी ठरली. मानसिक विकासाबरोबर आर्थिक विकास आणि त्याचबरोबर राजकारण्यांच्या डोळ्यामध्ये गोरगरीब समाजांच्या प्रश्नांच्याकडं लक्ष वेधून घेणारी त्यांची लोकशाहिरी, त्यांच्यात असणारा कवीपणा या गोष्टीमुळं ते अजरामर झाले. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आजही त्यांचे विचार जोपर्यंत सूर्य आहे, जोपर्यंत पृथ्वीवरती मानव जन्म आहे, तोपर्यंत अशा या क्रांतिकारक विचाराचा वारसा पुढे चालत राहील आणि निश्चित या ठिकाणी समाजामध्ये सुधारणा करण्याची प्रेरणा आज आम्हाला मिळेल असा विश्वास या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी करतो आणि सर्व बांधवांना या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी शुभेच्छा देतो. रामकृष्ण. दुःखाच्या काळात माणुसकीचा हात. येरळा नदी दुर्घटनेतील पीडित कुटुंबाच्या पाठीशी शिकलगार समाज ठाम. दुःखाच्या क्षणी धीर देणारा आधार हा कोणत्याही मदतीपेक्षा मोठा असतो. याची प्रचिती पुणे जिल्हा शिकलगार संघटनेने पुन्हा एकदा कृतीतून दाखवून दिली. खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे येरळा नदीत घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत शिकलगार कुटुंबातील निष्पाप मुलीचा मृत्यू झाल्यानंतर शोकाकुल कुटुंबाच्या मदतीसाठी पुणे जिल्हा शिकलगार संघटना धावून आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे सांत्वन केले, आर्थिक मदत सुपूर्द केली आणि संपूर्ण शिकलगार समाज त्यांच्या दुःखात खंबीरपणे सहभागी असल्याचा विश्वास दिला. दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना संघटनेने दिलेली आर्थिक मदत ही केवळ रकमेपुरती मर्यादित न राहता मानसिक आधार, धीर आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक ठरली.
संकटाच्या काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी समाजसेवा असल्याचा संदेश या उपक्रमातून समाजासमोर ठेवण्यात आला। यावेळी पुणे जिल्हा शिकलगार संघटनेचे अध्यक्ष हाजी सलीमभाई शिकलगार यांच्या प्रमुख उपस्थितीत उपाध्यक्ष दाऊभाई शिकलगार, नजीरभाई शिकलगार, जाकीरभाई शिकलगार, जमीरभाई शिकलगार, ओगलेवाडी, सिकंदर शिकलगार विटा व त्यांचे सहकारी तसेच कोरेगाव तालुका अध्यक्ष रफिकभाई शिकलगार यांच्या नेतृत्वाखाली मोहम्मद अली शिकलगार सातारा, दिलावरभाई शिकलगार, दिलेर खान शिकलगार वाई यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी संघटनेचे खजिनदार नजीरभाई शिकलगार, सचिव आसिफभाई शिकलगार, सल्लागार दाऊदभाई शिकलगार, प्रवक्ते जमीरभाई शिकलगार, सदस्य अब्दुल रजाक शिकलगार आणि सदस्य दस्तगीरभाई शिकलगार यांनी पीडित कुटुंबियांची विचारपूस करून त्यांना धीर दिला। संकटाच्या काळात दिलेला हा आधार हा केवळ आर्थिक मदत नसून तो माणुसकी, विश्वास आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक असतो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। या प्रसंगी भविष्यातही समाजातील गरजू, आपत्तीग्रस्त आणि संकटग्रस्त कुटुंबाच्या मदतीसाठी पुणे जिल्हा शिकलगार संघटना सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली। या संवेदनशील उपक्रमामुळे पीडित कुटुंबाला आर्थिक मदतीसोबतच मोठा मानसिक आधार मिळाला। संघटनेच्या या समाजाभिमुख कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून दुःखाच्या क्षणी पुढे सरसावून दिलेला मदतीचा हात हीच खरी माणुसकी, अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली। पळशी येथे पशुवैद्यकीय सर्वरोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद, पशुपालकांना शासकीय योजनांसह आरोग्यविषयक मार्गदर्शन। देऊर येथील पशु चिकित्सालयाच्या वतीने पळशी येथे पशुवैद्यकीय सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा नेटके यांच्या पुढाकाराने झालेल्या या शिबिरात पशुपालकांना पशुधनाच्या आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। शिबिरास कोरेगाव तालुका सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी डॉक्टर मनीषा नेटके, वाघोली येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष विरकर, अंबोडेसमत वाघोली येथील पशुवैद्यकीय अधिकारी अनिल घोडके, बनवडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंकर घमरे तसेच परिसरातील शेतकरी व पशुपालक यावेळी उपस्थित होते। डॉक्टर मनीषा नेटके यांनी शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देत पशुपालकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। तसेच पशुपालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी विभागामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली। डॉक्टर संतोष विरकर यांनी जंत निर्मूलन, नियमित लसीकरण, पशुखाद्य व पाणी व्यवस्थापन तसेच मुक्त संचार गोठ्यांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले। अनिल घोडके यांनी चारा व्यवस्थापन, दुग्ध व्यवसायातील आधुनिक पद्धती आणि पशूंमध्ये आढळणाऱ्या विविध आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली। उपस्थित पशुपालकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचीही त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली। डॉक्टर मनीषा नेटके यांनी भविष्यातही पशुपालकांना कोणतीही अडचण आल्यास तातडीने मार्गदर्शन व आवश्यक मदत केली जाईल, असे आश्वासन दिले। शिबिरात पशुपालकांना जंतनाशक, औषधे, मिनरल मिक्सचर, कॅल्शियम पूरक आहार तसेच गोचीड नियंत्रणासाठी आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले। शिबिरातून पशुधनाच्या आरोग्याबाबत उपयुक्त माहिती मिळाल्याने उपस्थित पशुपालकांनी समाधान व्यक्त केले। 2026-27 मध्ये मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता योजना म्हणून राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा योजना आहेत। राज्यस्तरीय योजना ह्या जवळपास 14 ते 15 योजना आहेत। त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय सुद्धा 9 ते 10 योजना आहेत। या सर्व योजनांमध्ये रिझर्वेशनसाठी 75% अनुदानावर योजना आहे आणि सर्वसाधारणसाठी 50% अनुदानावर योजना आहे। या सर्व योजनांचा लाभ घेताना मला सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी आपलं जसं आधार कार्ड आहे त्याचप्रमाणे जनावरांच्या कानामध्ये टॅग मारून घेणं किंवा जनावरांचं सुद्धा आयडेंटिफिकेशन, ओळखपत्र त्याचं थोडक्यात, तर ते फार गरजेचं आहे, आवश्यक आहे। या सर्व गोष्टी करताना किंवा योजनांचा लाभ घेताना मुख्यमंत्री ग्रामीण योजना आणि राज्यस्तरीय योजना या सर्व योजना 15 ऑगस्टच्या दरम्यान सुरू होणार आहेत। या सर्व योजनांचे जे अर्ज आहेत ते ऑनलाईन अर्ज आहेत, मराठीमध्ये ते ॲप असणार आहे। त्याच्यामुळे सगळ्या पशुपालकांना, शेतकरी बांधवांना ते अर्ज करणं सोयीस्कर होणार आहे।